जय हरी. एकादश स्कंद भाग 39. आपण पाहतोय सद्गुरू चरणांचं वर्णन, महती, चमत्कार. आता तुम्ही म्हणाल की कृष्णावतारातलंच तुम्ही सांगताय आणि मग सद्गुरू चरण का बरं म्हणता? तर कृष्ण यांना तरी आम्ही काय म्हणतो? वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. आणि म्हणून असे जे भगवंत आहेत यांच्या पायाचा धाक प्रत्येकाला होता. जे भक्त दास्यभावाने या चरणांचं चिंतन करतात त्यांचा तर मनुष्य धर्मच नाहीसा होतो आणि ते देवस्वरूप बनतात. या चरणांच्या सामर्थ्यानं जीवाचा जीवपणाचाच नाश होतो. या चरणांचं तीर्थ श्री शंकरानं मस्तकावर धारण केलं तेव्हा तो जगाबद्दल अत्यंत अनासक्त बनला आणि अंगाला राख फासून मोठ्या भक्तिभावानं स्मशानात वास करू लागला. हे चरण शिवाचा शिवपणा जर टिकू देत नाहीत तर मग जीवांना जीवपणानं कसं बरं राहू देतील? या पायांपाशी जीव शिव हा भेदच उरत नाही असा भेदभाव मनात ठेवून, नाथ महाराज काय म्हणतात, असा भेदभाव मनात ठेवून मी एकनाथ एकपणानंच आपल्या ठिकाणी राहिलो. मग तिथेही त्या चरणांचा मोठा चमत्कार असा की वंदन करता करताच माझं एकपणही लोपलं. अशा अवस्थेत आता कुणी कुणाचं वर्णन करावं आणि कुणी कुणाचं स्तवन करावं, कुणी कुणाला विनवावं आणि कुणी द्यावं आणि कुणी घ्यावं? मी आणि तू हा द्वैत व्यवहारच संपला. स्वतः सद्गुरूच देव आणि भक्त आपण बनला. अर्थात तिथे भक्ताचं मी पण उरलंच नाही. अशा अद्वैत अवस्थेत श्री जनार्दन स्वामी माझ्याकडून ग्रंथलेखन करवून घेत असल्यानं या ग्रंथाचा खरा कवी कर्ता श्री जनार्दन स्वामीच आहेत आणि त्यांना ऐक्याची मोठी हौस असल्यानं माझं नामरूप सगळं काही ते आपणच बनले आहेत. त्या हौशेमध्ये माझ्या नावानं कविकर्ता होऊन श्री जनार्दन स्वामी आत्मज्ञानानं संपन्न अशी ही ग्रंथरचना करवून घेत आहेत. आणि साधकांनो, मी सुद्धा इतकी भाग्यवान आहे की माझे सद्गुरू शांती ब्रह्म श्रीमंत संत श्री एकनाथ महाराज या वैखरी वाणीतून हा ग्रंथ वदवून घेत आहेत. आणि खरं म्हणजे ही पण एक माया आहे. एखाद्याने म्हणावं, तुम्ही काय ग्रंथ छान वाचन केला आणि तेही मी ऐकावं आणि त्यामध्ये जर मी संतोष मानला तर ती आहे माया. कारण मायेचं खरं स्वरूप आजपर्यंत आपण समजू शकलेलो नाही आहे. वेदांत तत्त्वज्ञानामध्ये माया सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा तसंच अतिगूढ स्वरूपाचा आहे. कितीही प्रयत्न केला तरी तिचं खरं स्वरूप मायेच्या अंमलाखाली वावरणाऱ्या जीवांच्या ध्यानात येणं जवळजवळ अशक्यच आहे. तरी पण माया पार करून गेलेल्या नाथांसारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या विवेचनाच्या साह्यानं तिचं स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न करू. सद्वस्तू किंवा परब्रह्म एकरस, चिद्घन, अनंत तसंच ज्ञानघन आहे. या शब्दांचा अर्थ असा की आपलं विश्व ज्यामधून निर्माण होतं, ज्याच्यामुळे जगतं आणि शेवटी ज्यांच्यात विलीन होतं ते सत केवळ एकाच द्रव्याचं बनलेलं आहे. ते पूर्णपणे जिवंत म्हणजेच चिन्मय असून शुद्ध जाणीव स्वरूप म्हणजे ज्ञानमय आहे. स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून जातं
म्हणून ते अनंत आहे. किंबहुना विश्व निर्माण होताना स्थळ आणि काळ त्याच्या पोटात उत्पन्न होतात आणि विश्व मावळण्याच्या प्रसंगी ते विलीन होतात. अशा केवळ सत्तारूप असणाऱ्या परब्रह्माचा विश्वाशी कोणता संबंध आहे, हा प्रश्न मनुष्याच्या मनाला आजपर्यंत सतावीत आलेला आहे. एकीकडे सत्य, ज्ञान आणि अनंत आनंद या अत्यंत सूक्ष्म अवस्थेमध्ये स्वतःशीच विलास करणारं परमात्म्य स्वरूप, तर दुसरीकडे असत, अपूर्णता आणि अखंड बदल यांनी भरलेलं दृश्य विश्व दिसतं. तेव्हा पूर्ण परब्रह्मात अपूर्ण विश्व का आणि कसं भासतं, हे सांगण्यास दोहोंना जोडणारी साखळी मानावी लागते. जसं आपण गणितामध्ये एक्स ॲज्युम करायचो त्याप्रमाणे, आणि तशीच ही मानावी लागणारी जी साखळी आहे तिला माया म्हणतात. आणि आपणही ते एक्स ॲज्युम केल्यानंतर शेवटी जेव्हा कन्क्ल्युजन निघालं, उत्तर मिळालं, तेव्हा ते एक्स आपोआप निष्ठून जायचं, सुटून जायचं, त्याला सोडून द्यायचं. तसं आम्हाला परब्रह्म तत्व जेव्हा गवसल्या जाईल तेव्हा ही माया आपोआप सुटल्या जाईल. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ती अशी की ब्रह्मज्ञानी पुरुष आत्मबुद्धीनं मायेकडे पाहतात, तर अज्ञानी पुरुष देहबुद्धीनं तिचा विचार करतात. आता ब्रह्मज्ञानी पुरुषांमध्ये म्हणलं तर आपल्याला पटकन आठवतात ते स्वामी विवेकानंद. एकदा स्वामी विवेकानंद परदेशामध्ये असताना एक परदेशी स्त्री त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामीजींनी विचारलं, नेमकं असं तुम्हाला का वाटलं की तुम्ही माझ्याशी विवाहबद्ध व्हावं म्हणून? त्या परदेशी स्त्रीनं सांगितलं की मला तुमच्यासारखा पुत्र व्हावा ही अपेक्षा आहे, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्याशी विवाह करा. आणि त्या क्षणाला स्वामी विवेकानंद म्हणाले, हीच जर तुमची इच्छा असेल तर आत्ताच मी तुम्हाला माता म्हणतो ना, मग झालो मी तुमचा पुत्र. म्हणजे माझ्यासारखा पुत्र तुम्हाला पाहिजेच ना, तर मग मीच पुत्ररूपाने आलेलो आहे असं समजा. म्हणजेच जे ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत ते आत्मबुद्धीनं मायेकडे पाहतात आणि आत्मबुद्धीला एका परमात्म तत्वाशिवाय दुसरं काहीच अनुभवास येत नसल्यानं ते अफाट विश्व तद्रूपच दिसतं. म्हणून त्यांच्या ठिकाणी कुठेही काम हा येत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषात मायेचा अत्यंत अभाव असतो. या अध्यायात नाथांनी मायेचा हा अत्यंत अभाव विलक्षण पण अज्ञानी माणसाच्या अर्थात देहबुद्धीच्या भूमिकेवरून विचार करणाऱ्याच्या अनुभव क्षेत्रातून निवडलेल्या अनेक दृष्टांतांनी समजून सांगितलेलं आहे. ज्ञानी पुरुषांना देखील छळणारी ही माया मोठी दुस्तर आहे. श्रुती तिला अजया असं नाव देते. वास्तविक शुद्ध परमात्म स्वरूपाच्या दृष्टीनं विचार केला तर माया नाहीच नाही. अर्थात तिच्याविषयी काही बोलताच येत नाही. जी नाहीच नाही, जी बोलण्याच्या कक्षेतच येत नाही, तिच्याविषयी बोलणं म्हणजे न बोलणं होय. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या राजानं वांजेच्या पुत्राचा जन्मकाल आणवला म्हणजे आणला, तर त्यावरून त्या पुत्राची राशी, नक्षत्र, जाती, कुल वगैरे 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 कोणी सांगू लागला तर सांगता येईल का? नाही, कारण सांगणाऱ्याची वाचा बंद पडते. का? तर जो पुत्र कधी जन्माला आलाच नाही
त्याच्याबद्दल या सगळ्या गोष्टी सांगणं व्यर्थ आहे. ते जसं व्यर्थ आहे तसं जी माया परमात्म्य स्वरूपात वस्तुतः निर्माण झालीच नाही तिच्याबद्दल बोलणंही व्यर्थ आहे. मायेचं वर्णन करणं म्हणजे आकाशात भासणाऱ्या गंधर्व नगरामध्ये मृगजळाची उत्तम पाणपोई घालावी यासारखं आहे. आता बघा, आकाशामध्ये गंधर्वनगर भासलेलं आहे, ते आहे का? नाही. मृगजळ सत्य आहे का? नाही. त्या मृगजळात उत्तम पाणपोई असू शकणार आहे का? नाही. अहो, या सगळ्यांचं उत्तर एकच येणार आहे, काय? नाही. नाही म्हणजे नाहीच, तर त्याचा विषय कशाला? पण आम्ही जे प्रापंचिक आहोत ना, त्या विषयाशी दृढ झालेलो आहोत, म्हणून त्यातून आम्ही लवकर सुटू शकत नाही. आणि म्हणूनच नाथ महाराजांनी या मायेचं विश्लेषण करण्यासाठी असंख्य उदाहरण दिलेले आहेत. ते पाहूया आपण पुढच्या भागामध्ये. जय हरी.